सुधाकर कीर्तने मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी आहेत आपल्या नेमकी? आमच्या मागणी जेवढे बी चिपवंड कंपनी आहे त्यानं सरकारने जो कायदा तयार केला बट ॲक्ट 2019च्या अंतर्गत आमच्या धंद्याचा पैसा वापस करा हीच आमची मागणी आहे। आणखी दुसरे काही समस्या? दुसरं काय सर, आमचे जर पैसा नाही मिळाला, आज 8 वर्ष ते 10 वर्ष होऊन गेले, पैसा जर नाही मिळाला तर आमचं पहिले भुगतान बातमी मतदानावर पूर्णपणे आमचा बहिष्कार राहणार सगळे। कारण कायदा हा संसदेमध्ये सर्व आमदार खासदार मंत्रीच्या समोर आणि राष्ट्रपतीच्या सहीनुसार झाला। कायद्याचं फॉलोअप एक सक्षम अधिकाऱ्याची निवड करून 2 ते 3 गुन्हा रक्कम वापस दिल्या जाते, ते कारवाई होऊन नाही राहिली। एक सक्षम अधिकारी पुढे नेत्यांच्या किंवा वरच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली दबावात येऊन ते आमचं काम होऊन नाही राहिलं आहे। याच्या अगोदर कोणाला निवेदन दिलं होतं? आम्ही सर्व कलेक्टर ऑफिस पासून तर तहसील ऑफिस पासून तर सगळ्यांना निवेदन दिलं आहे। म्हणजे मागण्यावर अंमलबजावणी झाली नाही? मागण्यावर आमची अंमलबजावणी झाली। बरेचदा आम्ही दिल्लीला गेलो, मुंबईला पण गेलो आम्ही 15 तारखेला, तरी पण न्याय नाही मिळाला। तरी पण आम्हाला न्याय मिळालेला नाही। आम्ही चंद्रपूर आमचा एकच मत आहे की पहिले आमचा भुगतान पाहिजे, त्याच्यानंतर आम्ही मतदान करू। कारण आम्ही नेहमी कुठं ना कुठं फसतच जातो। एकच कंपनी नाही, आम्ही सगळे कंपनीवाल्या। आणि आता आम्हाला असा व्यक्ती भेटला आहे जे मदनलाल सर आहे, त्यांनी आम्हाला पूर्ण म्हणजे सपोर्ट करत आहे, मार्गदर्शन देत आहे। तोच व्यक्ती असा आहे का गरीबाचा हक्काचा पैसा आहे, तो आपला पैसा आपल्याला भेटला पाहिजे, त्याच्यासाठी तो लढाई लढत आहे आणि त्या माणसासोबत आम्ही सगळेच झालो। ठीक आहे, थँक्यू। आणखी कोणाला काय सांगायचं आहे या माध्यमातून? मी मुंबई तालुकाध्यक्ष अरविंद जोराडे बोलतोय। मला एवढंच म्हणायचं होतं की जे लोक आम्हाला जे जोडले होते या कंपन्यामध्ये, परंतु ते लोक आज आम्हाला सहकार्य करू शकत नाही, तर त्या लोकांसाठी काय करावं? कंपनी कोणती एकच डुबलेली नाही, सर्व कंपन्या डुबलेल्या आहेत आणि हा लढा एका कंपनीपुरती मर्यादित नाही तर सर्व कंपन्या करत आहे। आणि आज इथं जे फसलेले आहेत ते काही अमाप धंदादार लोक नाही फसले आहेत, जे एकदम आकार आणून पानार खाणारे लोक फसलेले आहेत आणि ते लोक आमच्या घरावरती हल्ला करतात, मारामारी करतात। म्हणजे तुमच्या म्हणण्याच्या माध्यमातून असं समजू शकतो की गरीब जनतेवर खूप अन्याय मिळत नाही आहे। सगळीकडे निवेदन देऊ नये पण तुमच्या कोणत्याही कामावर अंमलबजावणी होत नाही। ठीक आहे, थँक्यू सर। साहेब न्यूज यायला पाहिजे सर, तुम्ही घेत नाही। सरकार ने बैड एक्ट लागू किया लेकिन उसका क्रियान्वयन सही तरीके से नहीं हो रहा और देश में 42 करोड़ लोग इससे पीड़ित हैं। तो मैं चाहता हूं कि सरकार जल्दी से जल्दी वो एक्ट को क्रियान्वित करे और सबको उनका ये दे। सभी बेचारे छोटे मोटे गरीब सभी लोग इसमें अपने पैसे फंसा के बैठे हुए हैं और सरकार से निवेदन है कि सबको न्याय दिया जाए। धन्यवाद।